नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. अतिशय महत्त्वाची मोठी बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत. पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ असल्याचा दावा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे. शंभूराज देसाई यांच्या सोबतच्या भेटीनंतर त्यांनी हा दावा केलेला आहे. पार्थ पवार यांनी शंभूराज देसाई यांची भेट घेतलेली होती. पार्थ पवार यांच्या भेटीमागचं नेमकं काय कारण आहे याबद्दल चर्चा सुरू असतानाच गोपीचंद पडळकर यांनी हा जो दावा केला, या दाव्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे. गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या दाव्यानुसार पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ आहेत आणि त्यांच्या या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. पार्थ पवारांनी माननीय शंभूराजेंची भेट कशासाठी घेतली हे मला माहीत नाही, परंतु पार्थ पवारांच्या मनामध्ये अस्वस्थ आहे. कारण त्यांचे दुसरे बंधू हे विधानसभेचे सदस्य दुसऱ्या जिल्ह्यात दुसऱ्या मतदारसंघात जाऊन झाले. ते आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाले. बारामती अॅग्रोसारखी संस्था त्यांच्याकडे आहे. त्यांच्याही मनामध्ये त्या बाबतीमध्ये खंत असेल. त्यांचा पराभव त्यांच्या जिल्ह्यामध्ये लोकसभेला जवळपास 2.5 लाखाच्या फरकानं दारुण पराभव झाला असेल. ते पण राजकीय कुठंतरी स्थिरता मिळावी यासाठी प्रयत्न करत असतील. गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया आपण ऐकली. याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची नेमकी काय भूमिका आहे आपण जाणून घेऊया. अंकुश काकडे सध्या आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं. अंकुशजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. पार्थ पवार यांनी शंभूराज देसाईंची भेट घेतली, त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी आता पार्थ पवार राष्ट्रवादीत अस्वस्थ असल्याचा दावा केलाय. काय नेमकी या संदर्भातली राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका? पडळकरांना म्हणा, तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथे स्वस्थ राहा. कोण कोणत्या पक्षामध्ये अस्वस्थ आहे याची उठाठेव करण्याची तुम्हाला काहीही गरज नाही. रोज उठसूट काहीतरी पवार कुटुंबियांबद्दल बोलायचं आणि प्रसिद्धी मिळवायची, याच्या पलीकडे त्यांच्याकडे आता दुसरं कोणतंही काम नाही. आज एक लक्षात घ्या, मला माध्यमांचं सुद्धा आश्चर्य वाटतं. आज राज्याचे शंभूराज देसाई राज्याचे मंत्री आहेत, ते असतील, आणखी कोण असतील, किंबहुना मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्याकडे जर का कोणी दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्ता सार्वजनिक कामाच्या निमित्ताने गेला तर त्याच्याकडे संशयाने पाहण्याचा दृष्टिकोन का ठेवला जातो माध्यमांकडनं सुद्धा. आणि माध्यम ज्या वेळेला मग असं दृष्टिकोन ठेवतात, त्यामुळे मग या पडळकरांसारख्या उपटसुंभाला त्या ठिकाणी अशी प्रतिक्रिया द्यावी लागते. नाही, पण मग अंकुशजी, भेटीमागचं कारण काय ते अधिकृतरित्या समोर आलं नाही. एक लक्षात घ्या, ते पार्थ पवार ज्यावेळेला तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया घेतल्यानंतर ते सांगतील की मी नेमकं कोणत्या कामासाठी गेलो होतो, काय काम होतं, कशासाठी भेट होते. त्यामुळे त्यांच्याकडनं खुलासा आल्यानंतर आपण काय करावं. काय होतं की याच्यामध्ये विनाकारण माध्यम ती बातमी चालवतात. काही काम असू शकतं आणि मला वाटतं की कोणी जाऊ शकतं ना, मंत्र्यांकडे असेल किंवा सत्ताधारी पक्षातला एखादा मंत्री विरोधी पक्षातल्या नेत्याला भेटायला गेला तर त्याच्यामध्ये काहीतरी राजकारण आहे, काहीतरी अस्वस्थता आहे, काहीतरी राजकारण शिरतंय, अशा प्रकारचा हेतू काढणं किंवा निर्णय घेणं हे काही योग्य नाही. पार्थ पवार आहेत त्या ठिकाणी समाधानी आहेत. कुठेही काही पवार कुटुंबियांमध्ये अस्वस्थता नाही, हे मी या ठिकाणी निश्चित सांगतो. ठीक आहे अंकुशजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतची बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. अंकुश काकडे होते आपल्यासोबत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते. त्यांनी म्हटलेलं आहे या बातम्यांमध्ये, दाव्यांमध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. वाळू माफियांनी पोलिसांवरच हल्ला केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडलेली आहे. जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातल्या चिंचोली लिंबाजी इथे ही घटना घडली आहे. चिंचोली शिवारातनं पूर्णा नदीपात्रातनं वाळूची चोरटी वाहतूक सुरू होती. यावेळेला चालकानं पोलीस कॉन्स्टेबलच्या अंगावर ट्रॅक्टर घातलाय. यामध्ये कॉन्स्टेबल जाधव गंभीर जखमी झाल्याचं समजतंय. पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलाय. वाळू माफियांनी पोलिसांवरच हल्ला केल्याचा प्रकार औरंगाबादच्या कन्नड तालुक्यामध्ये घडलेला आहे. हल्ल्यात पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाल्याची माहिती मिळतेय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. अविनाश कानडजे आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या. अविनाश, वाळू माफियांचा धुडगूस सुरूच असल्याचं दिसतंय, काय सांगता येईल याबद्दल?
नक्कीच औरंगाबादमध्ये या अगोदर जर वाळू माफियाच्या घटना जर बघितल्या, मग ते तहसीलदाराच्या अंगावर गाडी घालणं असेल किंवा अजून कुठल्या घटना असतील, तर ह्या पैठणमध्ये जास्त पाहायला मिळत होत्या. मात्र ग्रामीणमध्ये देखील आता कन्नड तालुक्यात देखील ही घटना समोर आली. अत्यंत निंदनीय अशी ही घटना आहे की वाळू माफियांचे एवढी हिंमत वाढली का की ते पोलिसांना सुद्धा जुमानत नाही, महसूल विभागांना सुद्धा जुमानत नाही. त्याचं कारण असं आहे, कन्नड तालुक्यातील लिंबाजी चिंचोली जिथ आहे त्या पूर्णा नदीच्या पात्रात काही जण अवैध वाळू वाहतूक करत असल्याची माहिती पिशोर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पिशोर पोलीस ठाण्याचे जे पथक आहे ते पूर्ण पथक त्या ठिकाणी गेलं, सापळा लावला. परंतु ज्यावेळेस ट्रॉली भरल्या गेली आणि नदीतून वरती चढत्या वेळेस त्या कॉन्स्टेबलने त्या ट्रॅक्टरला हात दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस कॉन्स्टेबलच्या अंगावर ट्रॅक्टर घातला गेला. एवढंच नाही तर ट्रॅक्टरमध्ये अजून 2-3 जण होते, त्यांनी सुद्धा मारहाणीचा प्रयत्न केला आणि तिथून पलायन केलं. मात्र या घटनेनंतर कॉन्स्टेबलला कन्नडमध्ये एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र अत्यंत गंभीर दुखापत झाली असल्या कारणाने त्यांना परत औरंगाबादला शिफ्ट करावं लागलं. या दरम्यान पोलिसांनी वाळू माफियांना ताब्यात घेतलंय आणि त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल केलाय. मात्र पुन्हा एकदा पोलिसांना जर हे वाळू माफिया घाबरत नसतील तर पोलिसांनी याच्यावर वेगळ्या उपाययोजना करणं आणि यांना कसं आवर घालता येईल हे मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलंय. बरोबर. अविनाश, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. पुढची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेतल्या एका बसला भीषण आग लागल्याचा प्रकार घडलाय. वाशीहून ही बस कल्याणला जात असताना ही आग लागलेली आहे. कल्याण रोडवर लोढा जंक्शन इथं या बसला आग लागली आहे. बसमधले प्रवासी सुखरूप आहेत. वेळेतच आग लागल्याचा प्रकार कळल्यानं प्रवाशांना बसमधनं खाली उतरवण्यात आलं. डिझेलवर चालणारी ही बस होती. आग लागण्यामागचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेतली ही बस होती, ज्या बसला कल्याण रस्त्यावर लोढा जंक्शन इथं आग लागली. कल्याणला ही बस जात होती वाशीहून. बसमधले प्रवासी सुखरूप असल्याचं समजतंय. NMMTच्या या बसला ही आग लागल्याची घटना घडलेली आहे. त्याचीच ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवर सध्या पाहतो आहोत. या सगळ्या प्रकारासंदर्भातली अपडेट आपण जाणून घेणार आहोत. गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. गणेश, काय नेमकी सध्याची माहिती? अजिंक्य, तळोजा पुणे या रस्त्यावरील नागझरी म्हणून एक बस स्थानक आहे. त्या ठिकाणी ही अचानक बसला आग लागलेली आहे. अग्निशमन दलाला या संदर्भाची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल तात्काळ त्या ठिकाणी पोहोचलंय आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र ही आग कशामुळे लागली हे अजून समोर आलेलं नाहीये. मात्र अग्निशमन दलानं प्राथमिक अंदाज वर्तवलेला आहे की शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळते. मात्र याच्यामध्ये बस चालकाचं प्रसंगावधान अत्यंत महत्त्वाचं होतं, कारण त्याला जेव्हा गाडीतून धूर येताना दिसला त्यानंतर त्यांनी एका रस्त्याच्या साईडला उभी केली आणि त्यानंतर प्रवाशांना सुखरूप खाली उतरवलं आणि त्याच्यामुळे मोठी दुर्घटना होता होता टळलेली आहे. बर, गणेश, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत आणि या दौऱ्यामध्ये पंतप्रधान 2 मेट्रो प्रकल्पांसह इतर प्रकल्पांचं देखील लोकार्पण करणार आहेत. मुंबईसह राज्यातल्या अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका या बाकी आहेत, त्या कधीही जाहीर होऊ शकतात आणि या सगळ्याचा विचार करता भाजपसाठी पंतप्रधान मोदींचा हा मुंबई दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. या दौऱ्याची भाजपकडून देखील जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईतल्या BKCच्या MMRDA मैदानावर जाहीर सभा देखील पार पडणार आहे आणि या सभेमध्ये पंतप्रधान मोदी मुंबई पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा एक प्रकारे शुभारंभच करणार असल्याचं बोललं जात आहे. या सभेतून उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर पंतप्रधान कसा निशाणा साधतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पंतप्रधानांच्या या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या 900 अधिकाऱ्यांसह 4500 पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून BKC, अंधेरी आणि जोगेश्वरी या भागांमध्ये ड्रोन बंदी करण्यात आलेली आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या. तुषार, पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याला आता अवघे काही तास उरलेले आहेत आणि जय्यत तयारी भाजपकडून याची करण्यात आलेली आहेच. बाळासाहेबांची शिवसेना पक्षातले जे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, ते देखील या दौऱ्यासाठी सज्ज आहेत. पूर्ण वातावरण मुंबईतलं मोदीमय झाल्याचं दिसतंय सध्या. तुषार, काय सांगता येईल याबद्दल?
अजिंक्य, आपण जर पाहिलं असेल तर आता 12 वाजतात आणि पुढच्या 4 तासामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मुंबईमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आज कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये 2 कार्यक्रम आहेत. सकाळच्या टप्प्यामध्ये आपल्याला कर्नाटकमधले कार्यक्रम आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला मुंबईमध्ये पोहोचताना पाहायला मिळतील. मुंबईमध्ये जवळपास 38,000 कोटींच्या विकास कामांच्या या ठिकाणी लोकार्पण आणि भूमिपूजन आपल्याला पंतप्रधान मोदी करताना पाहायला मिळणार आहेत. सुरुवातीला पंतप्रधान मोदी मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर BKC येथे त्यांची सभा होणार आहे आणि या सभेची जय्यत तयारी आपल्याला केल्याची पाहायला मिळते. या सभेसाठी जवळपास 1.5 लाखांपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहतील याची संपूर्ण खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळतंय. आणि या सभेसाठी शिंदे आणि फडणवीस या दोन्ही पक्षातील प्रमुख नेते गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याला या ठिकाणी खबरदारी घेत असल्याचं पाहायला मिळत होतं. या सभेची संपूर्ण तयारी झालेली आहे. आता फक्त प्रतीक्षा आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या ठिकाणी सभेची. पुढच्या 4 तासामध्ये आपल्याला मोदी मुंबईमध्ये पोहोचताना पाहायला मिळतील आणि इथूनच त्यांच्या प्रवासाला मुंबईतल्या कार्यक्रमाला सुरुवात होताना पाहायला मिळतील. सुरुवातीला पंतप्रधान मोदी मुंबईमध्ये जेव्हा दाखल होतील तेव्हा BKCच्या मैदानामध्ये त्यांची सभा होईल. BKCच्या मैदानातली सभा आटोपल्यानंतर मुंबईमधले जी प्रमुख 2 मेट्रो मार्ग क्रमांक आहे त्यावेळेला दहिसर अंधेरी असेल किंवा अंधेरी DN नगर असेल, या 2 मार्गी क्रमांकाचं या ठिकाणी उद्घाटन स्वतः पंतप्रधान मोदी करणार आहेत आणि त्यानंतर त्यांचा मुंबईमधल्या प्रवासाचा समारोप आपल्याला 8 वाजता होताना पाहायला मिळणार आहे. मोदी आज मुंबईमध्ये जवळपास 3.5 तास राहणार आहेत आणि मोदींचा मुंबई दौरा हा मुंबई महानगरपालिकेचा एका अर्थानेच आपल्याला प्रचाराचा नारळ फोडताना पाहायला मिळणार आहेत. मोदींचा मुंबई दौरा हा भाजपासाठी सर्वात महत्त्वपूर्ण असा हा दौरा राहणार आहे. कारण की मागच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपा अवघ्या 2 नगरसेवकांमुळे मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता या ठिकाणी घेऊ शकते. भाजपच्या दृष्टीने देखील पंतप्रधान मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या दौऱ्याची सगळी तयारी आता पूर्ण झालेली आहे. मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. तुषार, धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल. पुढची यानंतरची आणखीन एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी मुंबईमध्ये नाकाबंदी केली गेलेली आहे. शिवाय वाहतुकीच्या मार्गांमध्ये देखील बदल झालेले आहेत. दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत पश्चिम उपनगरातल्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि इतर सर्व रस्त्यांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे. मात्र यातून रुग्णवाहिका, स्कूल बसेस आणि इतर बसेसना वगळण्यात आलेलं आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत विमानतळावरनं फ्लाईट असलेल्या प्रवाशांना लवकर पोहोचावं लागणार आहे. संध्याकाळच्या वेळेत घाटकोपर वर्सोवा मेट्रो 1.25 तासांसाठी बंद असेल. पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम उपनगरातल्या वाहतुकीच्या मार्गांमध्ये जे बदल केले गेलेले आहेत ते नेमके काय आहेत पाहूया. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे धारावी वरळी सिलिंगकडून फॅमिली कोर्ट जंक्शन पुढे कुर्ल्याच्या दिशेनं वाहनांना बंदी असेल. संत ज्ञानेश्वर मार्गावरून कुर्ल्याकडे जाताना इन्कम टॅक्स जंक्शन पुढे वाहनांना बंदी असेल. खेरवाडी शासकीय वसाहत, कनाकिया पॅलेस, वाल्मिकी नगरकडून पुढच्या रस्त्यावर वाहनांना बंदी असेल. सुर्वे जंक्शन आणि रजाक जंक्शनवरनं BKC धारावी आणि वरळी सिलिंगच्या दिशेनं वाहनांना बंदी असेल. BKC मध्ये रस्त्यांवर पार्किंगला मनाई करण्यात आलेली आहे. वाहतुकीच्या मार्गांमध्ये नेमके कोणते बदल आहेत ते पाहूया. पर्यायी मार्गांचा वापर करता येऊ शकेल तो म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे धारावी वरळी सिलिंगहून MMRDA जंक्शन आणि धारावी T जंक्शनवरून कुर्ला तसंच ईस्टर्न एक्सप्रेस वेकडे जाता येऊ शकेल. संत ज्ञानेश्वर मार्गावरून इन्कम टॅक्स जंक्शनहून कुर्ल्याच्या दिशेनं जाता येऊ शकेल. गुरु नानक हॉस्पिटल जवळ जगत विद्या मंदिर जंक्शन इथून कलानगर मार्गे धारावी T जंक्शनवरून कुर्ल्याच्या दिशेनं जाता येऊ शकेल. तर खेरवाडी शासकीय वसाहत, कनाकिया पॅलेस, वाल्मिकी नगरहून BKC परिसर, चुनाभट्टी आणि कुर्ल्याच्या दिशेनं जाता येऊ शकेल. BKCच्या MMRDA मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दरम्यान या सभेची तयारी सुरू असताना पंतप्रधान मोदींच्या सभेच्या निमित्तानं काही रस्ते बंद केले जाणार असल्यानं BKC परिसरातल्या कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 12 वाजताच घरी पाठवलं जाणार असल्याचा मेसेज व्हायरल होत होता. मात्र मुंबई पोलिसांनी हा मेसेज फेक असल्याचं स्पष्ट केलंय. सर्व आस्थापनं, कार्यालय नियमित आणि दैनंदिन वेळेप्रमाणे कार्यरत राहतील. नागरिकांनी अशा व्हायरल होणाऱ्या फेक मेसेजेसना बळी पडू नये असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलेलं आहे.
मुंबई पोलीस दलातर्फे तेथील स्थानिक कोणतेही बिझनेस आस्थापना व दैनंदिन व्यवहारावरती कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाहीत. अशा कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. स्थानिक सर्व बिझनेस आस्थापना व व्यवहार दैनंदिन वेळेप्रमाणे सुरू राहतील याची कृपया नोंद घ्यावी. तर मुंबई पोलिसांनी या संदर्भातलं स्पष्टीकरण आता दिलेलं आहे. काही फेक मेसेजेस पंतप्रधान मोदींच्या सभेच्या बाबतीत व्हायरल होत होते. BKC मध्ये ज्या कंपन्या आहेत, जी ऑफिसेस आहेत, त्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुपारी 12 वाजताच घरी पाठवलं जाणार असल्याचे काही मेसेजेस व्हायरल होत होते. हे सगळे मेसेजेस फेक असल्याचं मुंबई पोलिसांनी आता स्पष्ट केलेलं आहे. यानंतर पुढची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. मिरजेतल्या वादग्रस्त जागेच्या वादाप्रकरणी आता अंतिम निकालासाठी 1 दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मिरजेचे न्याय दंडाधिकारी उद्या या संदर्भातला निकाल देणार आहेत. दोन्ही बाजूंकडून आता कागदपत्र सादर करण्यात आलेली आहेत. ब्रह्मानंद पडळकर विरुद्ध गाळेधारक असा हा वाद गेले काही दिवस सातत्यानं पाहायला मिळालेला होता आणि या वादग्रस्त जागेच्या वादाप्रकरणी आता अंतिम निकालासाठी 1 दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ही आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतो आहोत. मिरज न्याय दंडाधिकारी या संदर्भातला निकाल आता उद्या देणार असल्याची माहिती मिळतेय. दोन्ही बाजूंकडून कागदपत्र सादर करण्यात आलेली आहेत. त्यामुळे मिरजेतल्या जागेचा जो वाद आहे, ज्याचा कदाचित आज तोडगा निघू शकेल असं वाटत होतं, मात्र आता या संदर्भातला जो निकाल आहे तो न्याय दंडाधिकारी उद्या देणार असल्याचं समजतंय. अंतिम निकालासाठी 1 दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे मिरजेतल्या या जागेचा जो वाद आहे तो आता उद्या सुटेल अशीच शक्यता वर्तवली जाते. यानंतरची आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी. महाविकास आघाडी सरकार काळातील बहुचर्चित खटला प्रवीण कलमेवर SRA अधिकाऱ्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. कथित SRA कार्यालय चोरी प्रकरणी या खटल्यामध्ये आता नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. उच्च न्यायालयात युक्तिवाद करण्यासाठी महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांची एंट्री झालेली आहे. या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, काय नेमकी सध्याची अपडेट? अजिंक्य, अत्यंत महत्वाच्या वळणावर खरं तर ही केस येऊन ठेपली की निर्मलनगर पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा जो आहे तो रद्द करावा या मागणीसाठी प्रवीण कलमे यांनी खरं तर कोर्टात दावा दाखल केलाय. आणि याच दाव्याच्या सुनावणीमध्ये अत्यंत महत्वाच्या गोष्टी समोर आहे की सरकारी अधिकारी त्यांची गोपनीयता जपण्यासाठी, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार सुरक्षित राखण्यासाठी ऍपल या फेस टाईमचा वापर करतात. आणि उच्च न्यायालयानं नेमका याच मुद्द्याला अत्यंत गांभीर्याने घेतलाय की सायबर तज्ज्ञांचा अहवाल तत्काळ सादर करा अशा प्रकारचे आदेश गेल्या सुनावणीत दिले होते. मात्र याही सुनावणीमध्ये सायबर तज्ज्ञांचा अहवाल सादर करण्याला सरकार पक्षाला अपयश मिळालेलं आहे. आज दुपारपर्यंत ही सुनावणी तहकूब ठेवली आहे. उच्च न्यायालयानं दुपारपर्यंत खुलासा सादर करा ही मागणी केली आहे. आणि SRA अधिकाऱ्यांनी नेमके कशा प्रकारे गडबड केली यांचं नाव, ही गोपनीय नाव हे कोर्टामध्ये आम्ही सांगायला तयार आहोत. हे प्रवीण कलमे यांच्या वतीनं जो युक्तिवाद केलाय, एकंदरीत नाट्यमय घडामोडी नाट्यमय रीतीने आता घडतायत आणि या प्रकरणी आता पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशांत, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल. यानंतरची एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे राज्यातल्या 189 कैद्यांची सुटका होणार असल्याचं समजतंय. 26 जानेवारीच्या दिवशी त्यांना सोडून दिलं जाणार आहे. 189 कैद्यांना शिक्षेत विशेष माफी देण्यात आलेली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्तानं या कैद्यांची सुटका होतीये. अप्पर महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. ज्या कैद्यांच्या वागणुकीमध्ये बदल झालाय अशा कैद्यांची सुटका होणार आहे. 50 वर्षांपुढील महिला कैदी ज्यांनी आपली 50% शिक्षा आतापर्यंत भोगलेली आहे अशांची सुटका होणार आहे. ज्या तृतीयपंथीयांनी 50% शिक्षा भोगली आहे आणि वय 50च्या पुढे आहे अशांची देखील सुटका होतीये. या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. चंद्रकांत, काय नेमकी माहिती? अजिंक्य, आपल्याला माहिती आहे आपण सध्या अमृत महोत्सव 75 साजरे करतोय आपल्या स्वातंत्र्याची. त्यानिमित्त ही विशेष सवलत दिली जाते. विशेषतः ज्या महिला कैदी आहेत ज्यांचं वय 50च्या पुढे आणि त्यांनी शिक्षा 50% कंप्लीट केली त्यांची एक सुटका होणार आहे. दुसरे तृतीयपंथी
नियमानुसार त्यांची सुटका केली जाणार आहे आणि काही 18 ते 21 वयोगटातले जे कैदी आहेत आणि त्यांची वागणूक चांगली आहे, वर्तणूक चांगली आहे, त्यांनी दुसरा काही गुन्हा नाही केलेला, असे एकूण 189 कैद्यांची यादी तयार केली आणि 26 जानेवारीला ठिकठिकाणच्या जेलमधून या सर्व कैद्यांची स्वातंत्र्य प्रजासत्ताक दिनानिमित्त सुटका होणार आहे. अमिताभ गुप्ता जे आहेत महानिरीक्षक यांनी ही माहिती दिलेली आहे. बर, चंद्रकांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. आचार्य ओशो रजनीश यांची आज 33वी पुण्यतिथी आहे आणि या निमित्तानं पुण्यातल्या त्यांच्या आश्रमातल्या समाधीस्थळाचं दर्शन घेण्यासाठी देशभरातनं त्यांचे अनुयायी दाखल होत आहेत. मात्र ओशो फाउंडेशनकडून या भक्तांना आत जाण्यापासून रोखलं जात असल्याचं देखील समोर येत आहे. त्यामुळे हे ओशोंचे भक्त आक्रमक झालेत. या भक्तांनी पुण्यातल्या आश्रमाबाहेर आता आंदोलनाला सुरुवात केली आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सध्या. वैभव, काय नेमकी स्थिती? 33वी पुण्यतिथी जी आहे ओशोंची, रजनीश ओशोंची, त्यांचा आश्रम पुण्यामध्ये आणि या आश्रमामध्ये जाऊ द्यावा अशा स्वरूपाचे उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही आपल्याला आत घेतलं जात नाही. जी कमिटी आहे सध्या कार्यरत असलेली ओशोंच्या आश्रमावर, त्यांनी ही बंदी घातल्याच्या निषेधार्थ ओशोंचे अनुयायी जे आहेत ते कोरेगाव पार्क स्थित ओशोंच्या आश्रमाच्या बाहेर आंदोलन करतायत. पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र आपल्याकडे उच्च न्यायालयाचे आदेश असल्यामुळे आपण काहीही जरी झालं तरी अभिवादन करण्यासाठी आतमध्ये जाणार अशी भूमिका या अनुयायांनी घेतलेली आहे आणि त्यांनी आंदोलन जे आहे ते कोरेगाव पार्कच्या आश्रमाजवळ सुरू केलेलं आहे. बरं, वैभव, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल.